पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार, तारीख 18 फेब्रुवारी, राखेचा बुधवार. प्रायश्चित काळ सुरुवात. पहिले वाचन योएल 2:12-18. बंधूनो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपणामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे, असे की त्याद्वारे तुम्हास त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. सियोनात कर्णा वाजवा. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा. लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा. वडिलांस जमवा. मुले व स्तनपान करणारे अर्भके यांनाही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणत, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर. आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्वचना करतील. त्याचा देव आता कुठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे? तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. दुसरे वाचन 2 करिंथ 5:20-6-2. बंधुजन हो, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहोत. देव आम्हाद्वारे विनंती करीत आहे. देवाबरोबर समेट करा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. यासाठी ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुम्हा आम्हाकरिता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्ही त्याच्यासह कार्य करीत असता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आताच समय अनुकूल आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्तेय 6:1-6, 16-18. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माणसाने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हास खचित सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू जेव्हा दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे प्रतिफळ देईल. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आज राखेचा बुधवार आहे व आपण प्रायश्चित काळाला सुरुवात करत आहोत.
राखीचा बुधवार आपणास आठवण करून देतो की आपण माती आहोत व एक दिवस मातीला मिळणार आहोत. राख आपणास मृत्यूची आठवण करून देते, तर पुनरुत्थान येशूमध्ये सार्वकालिक जीवनाचे स्मरण करते. आपण स्वतःच्या प्रार्थना, उपवास व दानधर्म या 3 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया. आजच्या वाचनामध्ये प्रतिध्वनित होणारा